मत काय आहे तुमचे? मी स्टार्ट करते की जेव्हा मी मृदुलचं ॲडमिशन घेण्याची प्रोसेस सुरू केली होती, मी इंदिरानगरच्या आसपासच्या जवळजवळ 4 to 5 स्कूल्सला ऑलरेडी व्हिजिट देऊन झालेल्या होत्या. पण माझी कॉन्सेप्ट समथिंग डिफरंट होती. मला 2 चिल्ड्रन्स आहेत. मोठी 6th ला आहे, हा छोटा. पण दोन्ही मुलं म्हणजे जमीन आसमानचा डिफरन्स आहे. ती बॉर्नच स्कॉची म्हणू शकतो, स्कॉलर. म्हणजे आपण म्हणतो ना मुलाचे बाळाचे पाय पाळणे, तशातलीच गंमत. कुठली गोष्ट ती बघणार, ऑब्झर्व करून लगेच तिला क्वेश्चन्स फार पडतात. ती लर्निंग लवकर झाली. शिवाय तिचं स्पीकिंग पहिल्यापासूनच क्लिअर होतं. त्याच्या अपोजिट मृदुल, तो खेळण्याकडे जास्त फोकस्ड आहे, भरपूर ॲक्टिव्ह आहे. एका ठिकाणी फोकस की टॉयज दिले तू बस आणि खेळ, असं तो अजिबातच नाही. मग मला असं नको होतं की जिथे मुलांचं ॲडमिशन घेतल्यापासून ए फॉर ॲपल सुरू करते, कारण तो त्यातला नाही आहे. आणि प्रत्येक व्यक्तीच्या स्किल्स डिफरंट असतात. मी त्याला त्याच कॅटेगरीत हे करू शकत नव्हते. सो मला ॲक्टिव्हिटी बेसिस मुलावरती फक्त अकॅडमिक जोर न देता त्याची बेसिक क्लिअर करणारी स्कूल हवी होती. आणि मला तोपर्यंत कल्पनाच नव्हती कॅलिब्रा, कारण की तो भाग त्या साईडला पडतो. जनरली मी ह्याच एरियात सर्च करत होते. मग व्हाया मला कुठून कळलं की आहे कॅलिब्रा स्कूल. आणि त्यातल्या त्यात मी मिलिंद भंडारकर सरांना फार प्रिव्हियस ओळखत होते, पण याची कल्पना नव्हती मला की त्यांची स्कूल आहे. मग त्यांचं नाव ऐकल्यानंतर प्रिव्हियस मी आज ओळखतच होते व्यक्ती म्हणून, पण ॲज अ व्यक्ती पर्सनली ओळखणं आणि प्रोफेशनली या त्यांच्याकडून ओळख करून घेणं, म्हणून मी आणि माझं मिस्टर त्यांना भेटायला गेलो. आमची जी काय अर्धा पाऊण तास त्यांच्यासोबत मीटिंग झाली, त्याच्यावरून एकंदरीत मला असं वाटलं की माझ्या मुलासाठी कॅलिब्रा इज गुड स्कूल. म्हणजे तो, आणि आम्ही तो डिसिजन घ्यायला अजिबात वेळ लावला नाही. एकंदरीत मिलिंद सरांशी जे कन्व्हर्सेशन झालं, त्यांना मुलांच्या सायकोलॉजिकली म्हणजे मानसिकतेबद्दल जितकं माहिती आहे की ते मुलांना कशा प्रकारे टॅकल करू शकतात किंवा माझ्या मुलाच्या स्किल्सद्वारे त्याला इम्प्रूव्ह केलं जाऊ शकतं. आणि म्हणून आम्ही त्याच दिवशी तिथे ॲडमिशन घेतले. ॲडमिशन घेऊन मोजून 4 to 5 days झाले होते. तोपर्यंत मी मृदुलला, म्हणजे स्कूल स्टार्ट झाली, 4 to 5 days झाले. आणि त्याला हॅबिट नव्हती शिसू सांगायची, तो पॅन्टीतच करत होता. आणि माझा सगळ्यात फर्स्ट फोकस तो होता की त्याला सांगता यायला हवं. आणि 4 to 5 days मी त्याला डायपरमध्येच पाठवलं. त्याच्यानंतर मी एक 5 days नंतर आपल्या ज्या मॅम आहेत, मेन मॅम, त्यांना मी सांगितलं की मॅम आता मी त्याला डायपर घालून पाठवणार नाही. मे बी तो सांगणार नाही, मे बी तो पॅन्टीतच करेल, त्रास तुम्हाला होईल, आम्हालाही होईल, पण मला त्याला हॅबिट करायचं आहे. सो त्या अशा म्हणाल्या नाही की नाही आता स्टार्ट झालं, मुलं रडतात किंवा सगळं खराब होईल किंवा असं, अजिबात नाही. त्या म्हणाल्या हो. म्हणजे त्यांच्याकडून मला फार पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्यावेळेस भेटला. मी लगेच सेकंड डे म्हणजे 4 to 5 days नंतरच मी लगेच त्याला विदाऊट डायपर पाठवायला सुरुवात केली. सुरुवातीचा 1 weekही मी खूप म्हणते, 2 ते 3 दिवस, 2च दिवस मला आय थिंक सो एकदाच यावं लागलं पॅन्टीसाठी, कारण त्याने त्या ओल्या केल्या होत्या, भरपूर खराब झाल्या होत्या. मी ड्रेस दिलाच आहे त्याच्याकडे, 2दा-3दा त्याची चेंज करावी लागली, पण फार त्रास झाला नाही. कारण मला असं वाटतं मे बी टीचर्सकडून मला फार सपोर्ट मिळाला की त्यांचं ऑब्झर्वेशन तेवढं स्ट्रॉंग होतं की मुलांच्या बघून त्यांना अंदाज येत होता किंवा त्याला सूसाठी फोर्स केला जात होता. त्यामुळे तो जायची त्याला ऑटोमॅटिकली हॅबिट लागली. म्हणजे 1 week हा अंतर मी खूप जास्त सांगते. अगदी त्याच 3-4 दिवसातच त्याला शिशूचा डिफरन्स कळायला लागला. हा माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती. ॲज अ पेरेंट म्हणून सगळ्यांना तेच असतं की आपण कुठे बाहेर गेलो तर मुलांना ते सांगता यायला हवं. आणि बेसिकली तो सगळ्या गोष्टी बोलत होता, पण सगळ्या गोष्टी म्हणजे अजूनही तो बोलताना तोत्र बोलतो, थोडंसं तोत्र आहे तो थोडा. पण जसं कलर्स, घरात एवढे कलर्स माहिती नसतं, आपण फक्त व्हाईट आहे, पण तो असे कलर लाईट पिंक, लाईट ब्ल्यू, ते माझ्यासाठी सरप्राईज करणार होतं. आय थिंक सो मी मिलिंद सरांना त्या बाबतीत व्हिडिओसुद्धा पाठवला होता की मी खूप हॅप्पी आहे त्याच्यातलं ते. आणि मी ट्रूथ सांगते, मी त्याला घेऊन अभ्यासाला बसत नाही. त्याला जसं सर म्हणाले तसं बेसिकली स्टेअर्स चढताना वगैरे काउंटिंग किंवा त्याच्या मनात आलं तर तो काउंटिंग करतो तरच, अदरवाईज तो बस रोज आणि अभ्यासच कर. आणि कारण मला त्याच्यातला इंटरेस्ट घालवायचा नाही अभ्यासातला. मला ती एक योग्य वेळ मी फक्त बघते की ज्यावेळेस त्याचा इंटरेस्ट क्रिएट होईल. अदरवाईज आत्तापासून मी त्याला फोर्स केलं तर मे बी मला नाही वाटत की तो इतका इंटरेस्ट अभ्यासात दाखवेल. सो कलर्स झालं तर मला खूप इम्प्रेसिव्ह वाटलं की जे कलर्स मी कधीच त्याला म्हटलं नाही इट्स लाईट ब्ल्यू, इट्स ब्ल्यू, लाईट डार्क आहे ते मी सांगितलंच नाही, पण तो ती मला सांगायला लागला. सो ते माझ्यासाठी फार सरप्रायझिंग होतं. तो काउंटिंग करतो. तो आता आय थिंक सो कालचीच गोष्ट आहे, एल शिकवला
एल 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 गाडीवर बसण्याआधी स्टार्ट झाला होता. सो हे जे आमच्यासाठी आहे का मी शिकवलं नाही, मी ॲक्सेप्ट करते, मी नाही शिकवलं किंवा मी घरी घेत नाही. अभ्यास परीक्षेचा शेड्यूल आला का तेवढ्यापुरतं त्याच्यावर रिव्हिजन करून घेते, पण फोर्सफुली घेत नाही. कारण की तो स्कूलमध्ये इतका प्रॉपर पिटपॅट होऊन येतो की मला फार काही बघावं लागत नाही. फर्स्ट एक्झामच्या दरम्यान मला समथिंग वाटत होतं प्लस मायनस की असं नाही तसं व्हावं. मी टीचरशी बोलले, आय थिंक सो तुम्ही होता त्यावेळेस, आणि मी स्पष्ट बोलले माझं मत जे आहे ते. पण टीचर्सनी पण मला खूप पॉझिटिव्हली घेतलं की येस माझं मत काय आहे, माझं ओपिनियन त्यांनी ऐकून घेतलं आणि त्यावरती मी खूप सॅटिस्फाईड आहे, भरपूर सॅटिस्फाईड. त्याच्यामध्ये मला फार प्रोग्रेस दिसून येतो आणि तो घाबरत नाही स्कूलच्या एन्व्हायरमेंटला, अजिबात घाबरत नाही. तो हॅपी असतो यायला, कॉन्फिडन्स थोडा कमी असतो त्याचा. हा ऍक्च्युली तो फार तिथे फार कमी बोलतो, इथे अगदी बिंदास असतो. पण मला म्हणतो कसं मम्माज बॉय म्हणू शकतो त्याला, अगदी प्रत्येक ठिकाणी मम्मा पाहिजे असते. येस, तो दुसरीकडे असं कम्फर्टेबल नाही होत, त्या मानाने तो कॅलिब्रात खूप लवकर झाला असं मला म्हणायला काहीच हरकत नाही. इव्हन द स्पोर्ट्समध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला इव्हेंट सांगितलंच नव्हता काय घेणार आहे. जनरली मी एका स्कूलची टीचर आहे, आम्ही नोटीसला पाठवत असतो की ह्या इव्हेंट्स होणार आहेत आणि पेरेंट्स घरी प्रॅक्टिस घेतात. आम्हाला सरप्राईज होतं आमची मुलं काय करणार आहे. तो जॉब करत असताना मे बी काही पेरेंट्स म्हणतील की नाही मी करत होते, मी खूप हॅपी होते की याला जम्पिंग बद्दल हे माहिती नाहीये आणि तो इतका छान करत गेला. अदरवाईज तो असा आहे आणि आय थिंक सो तो मातीतच खेळत बसला होता. टीचरने त्याला पुश केला जायचंय, तो एकदा रंगला की रंगला. पण त्याने इतकं प्रॉपर केलं आणि ते आमच्यासाठी अजून एक धक्कादायक होतं. म्हणजे अनपेक्षित प्रोग्रेस आम्हाला मुलांकडून भेटतोय, अजून काय हवं. हीच पावती आय थिंक सो